मी स्वतः आमदार मिहीर कोटेच्या आमदार मनीषा चौधरी मुंबईकर नागरिकांच्या विविध विषयावर आणि आमच्या मतदारसंघातील काही विषयांवर मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे त्या संदर्भात भेट घेतली। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही एका गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे आणि ते गंभीर प्रकरण संपूर्णतः मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईकरांच्या पर्यावरणावर, पर्यावरणीय समतोलावर घाला घालण्याचा ज्यांचा होता त्या मंडळींची चौकशी करा अशी आमची मागणी आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला सर्व परवानग्या या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणल्या, जलद गतीने आणल्या। त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेषतः पर्यावरण खात्याने आणि नगरविकास खात्याने त्या मुंबईकरांच्या आवश्यकतेपोटी तातडीने दिल्या आणि मुंबई कोस्टल रोड कामाला सुरू करण्याआधी ज्या अटी शर्ती दिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट ही होती की हा कोस्टल रोड करताना जो भराव टाकला जाईल त्या भरावामुळे निर्माण होणारी मोकळी जागा ही मोकळी म्हणूनच पर्यावरणाला पूरक ठेवली पाहिजे। त्यावर कुठलेही बांधकाम असता कामा नये नंबर 1, कुठले अनधिकृत बांधकाम येता कामा नये नंबर 2, निवासी बांधकामाला परवानगी देता कामा नये नंबर 3 आणि व्यावसायिकरण किंवा व्यावसायिक उपयोग किंवा व्यावसायिक बांधकाम येता कामा नये नंबर 4 अशा सुस्पष्ट अटी आमच्या केंद्र सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी कोस्टल रोडला परवानगी देताना या मोकळ्या जागांवरती टाकली होती। आणि केवळ अट नाही, याचं शपथपत्र ॲफिडेव्हिट तुम्ही द्या। उद्धव ठाकरेजींचं सरकार आल्यापासून ते जाईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा आम्ही करत होतो की या मोकळ्या जागा मुंबईकरांनाच मिळाल्या पाहिजेत आणि केंद्राने सांगितल्याप्रमाणे त्यावर बांधकाम, अनधिकृत बांधकाम, निवासी बांधकाम, व्यावसायिक उपयोग किंवा व्यावसायिक बांधकाम येणार नाही, येऊ देणार नाही या अटीचं शपथपत्र द्या। पण कुठल्या तरी राजकीय हस्तक्षेपातल्या मोठ्या ताकदीने मुंबई महापालिकेला असं शपथपत्र केंद्र सरकारला देण्यापासून थांबवलं, मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेण्यापासून थांबवलं। ही मंडळी कोण आहेत, हे अधिकारी कोण आहेत, त्याच्या मागे गुप्त हात कोण आहे तो तर कळेलच, पण महापालिकेत असं करणारे अधिकारी कोण त्यांची चौकशी करा आणि चौकशीत त्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला कळेल की सरकारमध्ये तत्कालीन उद्धवजींच्या बसलेल्या युवा नेत्यांचे काही त्याच्यावर दबाव होते का याची सुद्धा माहिती चौकशीतनं आणा अशी मागणी आज मी त्या ठिकाणी केली आणि आयुक्तांनी ती मान्य केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भेट घेतली, त्यांचाही हाच आरोप होता की एकंदरीत आमचं सरकार असताना कुठलीही प्रस्तावित अशा प्रकारचे होर्डिंग्स लागणार नव्हते। व्यावसायिक वापर त्या ठिकाणी इंटरसेक्शन आहे त्या ठिकाणी होर्डिंग नेमकं आलं कुणाच्या पाहिजे। मुळामध्ये आदित्य ठाकरेजींवरच माझा थेट आरोप आहे। या मोकळ्या जागा मोकळ्या राहूच नयेत, या मोकळ्या जागावर बांधकाम व्हावं, अनधिकृत बांधकाम व्हावं। लोकांना हवी आहे हिरवळ आणि आदित्य ठाकरेजी यांच्या पक्षाला हवी आहे हिरवी पिलावळ, म्हणून निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत हिरवी पिलावळ यावी या भूमिकेत त्यांनी शपथपत्र देण्यापासून थांबवलंय का? हाच माझ्या चौकशीचा भाग आहे, हाच माझा आरोप आहे। राहता राहिला ज्या होर्डिंगच्या विषयामध्ये आज त्यांना पश्चातबुद्धी सापडली आहे त्याची सुद्धा मागणी आम्हीच केली, तर आयुक्तांनी सांगितलं असा कुठला विषयच नाही, कोस्टल रोडच्या जागेवर होर्डिंगचा प्रस्तावच नाही, कोस्टल रोडच्या जागा ज्या मोकळ्या निर्माण झाल्या त्याच्यावरही प्रस्ताव नाही। एक जुन्या मुंबईच्या म्हणजे कोस्टल रोडच्या अगोदर असलेल्या मुंबईतल्या इंटरचेंजच्या जागेवर होर्डिंगचा प्रस्ताव आला, त्याला अजून मान्यता दिलेली नाही, त्याला CRZची मान्यता नाही। मग हे खोटं पसरवलं जातं आणि म्हणून मुंबईमध्ये आजकाल भूत, भय आणि भैताड अशी नौटंकी चालू आहे।
भूत भय आणि भयताड याचा अर्थ लोकांच्या डोक्यावर एक भूत निर्माण करायचं कल्पोकल्पित. यांना अजून परवानग्या मिळाल्या नाही, CRZ ने क्लिअरन्स दिलं नाही, पण जणू काही कोस्टल रोडवरच येत आहे असं भूत निर्माण करायचं, भय नागरिकांच्या डोक्यावर टाकायचं की पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे आणि सकाळी 9 वाजता भयताड चॅनलवर बोलायला येतात. आणि त्यामुळे भूत भय भयताडच्या प्रयोगाला नागरिकांनी फसू नये, फसत नाहीयेत हे त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे. परंतु गेल्या 2 वर्षापासून आहे तो या प्रस्तावाच्या आडून येऊ नये असंही ठाकरे म्हणतात. माझा आरोप आहे की आदित्य ठाकरेंना कदाचित त्या ठिकाणी त्यांचा लाडका होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टरला ते मिळालं नसेल म्हणून ते त्या ठिकाणी मागणी करतायत. ज्या त्यांच्या लाडक्या माणसाने घाटकोपरचा त्या ठिकाणी दुर्घटना घडून बळी घेतला, जो त्यांच्या पक्षाच्या जवळचा आहे, कदाचित त्याची फाईल पुढे आली नसेल म्हणून आदित्य ठाकरे इथे त्या ठिकाणी मागणी करायला आले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आपलं सरकार आहे राज्यामध्ये आणि इथं देखील प्रशासक आहे नगरविकास विभागाच्या अंडर. तर ह्या 2 वर्षात काय शपथपत्र दिलं गेलं नाही? शपथपत्र दिलंही गेलं आणि पूर्णही झालंय आणि आमच्याच काळात झालंय. तुमचं म्हणणं आहे म्हणजे ज्या आधी शपथपत्रात येणं अपेक्षित होतं ते ठाकरे सरकारच्या काळात आलं नाही, त्या तुमच्या सरकारच्या मी काळात थेटच आरोप केला ना. 19 ते 21 उद्धवजींचं सरकार असताना ज्या केंद्र सरकारच्या अटी शर्ती होत्या, खरं तर त्या अजून आहेत, मी त्या पूर्ण मांडत नाही, पण मी केवळ मोकळ्या जागांपुरताचा मांडतोय. काय उत्तर देतील का तत्कालीन पर्यावरण मंत्री? त्या फाईलवर कोंबडा करायचं का विसरलात? या मोकळ्या जागा मुंबईकरांसाठी हव्यात, नको निवासी, नको अनिवासी, नको अनधिकृत, नको व्यावसायिक, हे केंद्र सरकार म्हणतंय. मग शपथपत्र का दिलं नाही? आमचं सरकार आल्यावर आम्ही दिलं. आणि म्हणून याच्या मागे काहीतरी मोठा डाव या मोकळ्या जागांवर बांधकामाचा आदित्य ठाकरे मंत्री असतानाच्या सरकारचा होता. चौकशीत सगळं समोर येईल. हीच आमच्या चौकशीची मागणी आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप मराठी आहे तर राज ठाकरेंनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आवश्यकता नाही. मला असं वाटतं की या वाक्यावर प्रतिक्रिया द्यावं असंही वाक्य नाही. आमच्या सर्व समाजाला घटनात्मक मिळालेलं आरक्षण याच्या विरोधात कुठलंही वाक्य आम्ही सहन करणार नाही. मग तो आमचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यानंतर OBC आणि आता आमच्या मराठा समाजाची मागणी आरक्षणाची, या बाजूने आम्ही आहोत. आरक्षणाची गरज नाही हे म्हणणं संविधान विरोधी आहे असं माझं मत आहे. प्रकाश आंबेडकर जनतेत जाऊन असं म्हणतायत की OBC आरक्षणाला धोका आहे. दुसरीकडे ते म्हणतायत की जरांगेंना सरकारनं शब्द दिलाय आणि सरकारच्या विरोधात सुद्धा त्यांची भूमिका प्रखरपणे नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. OBCच्या आरक्षणाला, निवडणुकीतल्या आरक्षणाला सुद्धा कुठलंही नख न लावता मराठा आमच्या समाजाचा मागासलेपण सिद्ध केल्यामुळे त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आमची मागणी. दक्षिण मुंबईतल्या कंत्राटदारावरून सुद्धा एकंदरीत आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केले. भाजप आता पंतप्रधानांचं नाटक करेल. 9% अधिक रकमेने दक्षिण मुंबईतील काँक्रिटीकरणासाठी कंत्राट देण्यात आलेला आहे. बघा, आदित्य ठाकरेने त्यांची टोळी त्यांच्या काळात असलेल्या कंत्राटदारांना आता कामं मिळत नाही म्हणूनच रडगाणं घात आहेत. ते मुंबईकरांच्या हितासाठी आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या सहकारी येत नाहीयेत. त्यांच्या जवळचे जे कार्टेल करून ब्लॅकलिस्ट झालेले सचिन वाझेकडून ज्यांचे पैसे वसूल करायचे होते ते कंत्राटदारांना कामं मिळत नाहीत. ही खरी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची पोटदुखी. परंतु या संदर्भात भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी देखील मुद्दा उचलला. त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे. पण एकंदरीत आमचं सरकार 2 मिनिटं टाकलं पाहिजे. त्यावर मी भाष्य करणार नाही. आदित्य ठाकरे म्हणतात आमचं सरकार येईल 2 महिन्यामध्ये आणि त्यानंतर दक्षिण मुंबईतील कॉन्ट्रॅक्टरांचं किंवा वेगवेगळे आदित्य ठाकरे मुंगेरीलाल के हसीन सपने बघतायत. त्यांना तो बघण्याचा अधिकार आहे आणि आम्ही अजून तरी त्यांच्यावर एक नक्कीच आपलेपणा दाखवला आहे. तो म्हणजे तुम्ही स्वप्न बघा, तुमच्या स्वप्नांवर आम्ही GST लावत नाही. प्रकाश आंबेडकर हे सुरुवातीला उद्धव ठाकरेंसोबत होते, त्यानंतर आता ते म्हणतात की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे. बघा, त्यांनी त्यांचं मत मांडलंय, जनता त्यावर निर्णय करते आणि शिक्कामोर्तब करते. परमवीर सिंग संदर्भात सुद्धा गंभीर आरोप होत आहे. परमवीर सिंग यांनी आता स्वतः काही माध्यमांवरती प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलेलं आहे की हे सर्व आदेश आहेत वसुलीचे, हे वाजेंमार्फत वसुली होत होती आणि ते अनिल देशमुख यांनीच दिलेले होते आणि ते चौकशी प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. परमवीर सिंग यांच्या स्टेटमेंट कशा प्रकारे? बघा, मुळात मुद्दा आहे की अनिल देशमुखांना कोणाचा दबाव होता
की सचिन वाझेला पुन्हा नोकरीत घ्या? असा कोणाचा दबाव होता की सचिन वाझेंना तीच स्पेशल पोस्टिंग द्या? असा कोणाचा दबाव होता सचिन वाझेंकडनंच या वसुलीच्या कामाचं पूर्णपणे ब्लॅकमेलिंग करा? या सगळ्याची उत्तर अनिल देशमुख पहिला त्यांनी द्यावीत आणि मग दुसऱ्यांवर प्रश्न उपस्थित करावेत. परमवीर सिंग यांनी केलेलं वक्तव्य मला असं वाटतंय की पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला पर्दाफाश करणार आहे. आदित्य ठाकरे म्हणतात की हे सगळं राजकारण आहे, ते भाजप करते आणि ते प्रचंड घातक आहे, महाराष्ट्र त्याला करायला जबाबदार. आणि मला असं वाटतं की आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अजून गंध, स्पर्श आणि वास पण आलेला नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाचं काम भारतीय जनता पक्षाने जेवढं केलं त्याच्या जीवावरच आदित्य ठाकरेजी मंत्री झाले होते याचा त्यांना विसर पडलेला आहे. त्यामुळे आज जे आमच्यावर बोलू पाहत आहेत ते आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे भाजपच्याच जीवावर मोठे झाले आहेत हे त्यांनी विसरू नये. हरियाणा सरकारने जवळपास हरियाणा वगैरे दिलेला आहे. मनसे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरते. 2 उमेदवार त्यांनी जाहीर केलेत. आगामी काळामध्ये मुंबईतील काही उमेदवार जाहीर केले. लोकशाहीचा महोत्सव आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवावीशी वाटू शकते, लढवावी. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. महाविकास आघाडीला बघा, फटका खटका चुटका मला माहित नाही. विजय आमचा महायुतीचा होणार. ज्या त्या पक्षाने आपली भूमिका ठरवली, त्यांच्या पक्षाने त्याने ठरवली आणि म्हणून ससावा आणि कासवची स्पर्धा आणि त्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे विजय कोणाचा होईल याबद्दल महाराष्ट्रातली जनतेच्या मनामध्ये स्पष्टता आहे आणि ती आज मी स्वतः बघून आलो, त्याची मागणी केली. मी केवळ माझ्या विभागातील अंधेरी विभागामध्ये गेलो तर लाडकी बहीण या योजनेमध्ये जवळजवळ 86,000 अर्ज, त्यातले 68,000 पात्र अर्ज ऑनलाईन गेलेत आणि ते काम करणाऱ्या आमच्या ज्या आरोग्य सेविका किंवा अन्य सेविका आहेत त्यांना पर सक्सेसफुल जे ट्रान्झॅक्शन म्हणजे फॉर्म भरणं होईल त्यात 50 रुपये मिळणं आवश्यक आहे, ते तातडीने मिळाले पाहिजे याची मागणी मी त्या ठिकाणी कलेक्टर आणि आयुक्तांकडे केली. हा ज्या पद्धतीचा आम्हाला मिळणारा पाठिंबा, आशीर्वाद जनतेचा आहे, या सुनामीमध्ये हे सगळे वाहून जातील एवढंच मी तुम्हाला सांगतो. प्रश्न असा आहे की भाजपला मी फक्त लोकसभेपुरता पाठिंबा दिलेला होता, विधानसभेपुरती चर्चा झाली नाही असं देखील राष्ट्र याच्यावर मी भाष्य करणार नाही. सर, काँग्रेसचा आरोप आहे तुमच्यावरती की भाजप कुठेतरी राहुल गांधींच्या दबावामुळे हमीभाव देत आहे हरियाणा सरकारमध्ये. महाराष्ट्रामध्ये हा अनुभव मिळणार आहे का शेतकऱ्यांना? मुळामध्ये ते जेव्हा सरकारमध्ये होते काँग्रेस त्यावेळेला अर्थतज्ञ माननीय मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते. MS स्वामीनाथन यांचा रिपोर्ट त्याच काळात आला होता. त्या रिपोर्टचं एकही पान न उघडणारे राहुल गांधी आम्ही केलेल्या कर्तृत्वावर विधान करतात, त्याच्याशिवाय हास्यास्पद काय. चलो सर, हिंदी में जानना चाहेंगे आप BMC कमिश्नर को मिले. एक तरफ आदित्य ठाकरे कह रहे हैं कोस्टल रोड पे होर्डिंग बन रही है, दूसरी तरफ आप कह रहे हैं MBA सरकार ने एफिडेविट नहीं दिया था कि ओपन स्पेस पे कोई कंस्ट्रक्शन नहीं हो. मैं आज माननीय कमिश्नर साहब को, हमारे विधायक मिहिर कोटेजा जी, हमारे विधायिका मनीषा चौधरी, ये हम सब लोग मिले और हमने मांग की मुंबई करो के हितों में जो कोस्टल रोड बनाया गया उस कोस्टल रोड की सभी परमिशंस लेने का और उसको मिलवाने का काम माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने किया. वो मुंबई के हित में था. मैं केंद्र सरकार का भी धन्यवाद देता हूं कि नगर विकास विभाग और पर्यावरण विभाग इन्होंने मुंबई वासियों के लिए कोस्टल रोड की आवश्यकता को देखकर सभी परमिशंस जलद गति से दी. उस समय पर जो जिसको हम कहते हैं कंडीशंस BMC को डाली गई थी उसमें एक महत्वपूर्ण कंडीशन ये थी कि ये कोस्टल रोड बनाते समय जो रिक्लेम करके लैंड निर्माण होगी वो खुली जगह होनी चाहिए, वो रिक्रिएशनल होनी चाहिए, वो गार्डन होनी चाहिए, उस पर कोई कंस्ट्रक्शन नहीं होना चाहिए, उस पर कोई इलीगल कंस्ट्रक्शन अलाउ नहीं करना चाहिए, उसके ऊपर कोई रेसिडेंशियल कंस्ट्रक्शन नहीं करना चाहिए, उसके ऊपर कोई कमर्शियल यूज़ या कमर्शियल कंस्ट्रक्शन का भी
कोई परमिशन नहीं देना चाहिए, इस प्रकार की एफिडेविट बीएमसी को देने का बंधन था। माननीय उद्धव ठाकरे जी की सरकार और आदित्य जी पर्यावरण मंत्री थे, उस समय पर केंद्र सरकार की मुंबई वासियों के हित के इस कंडीशन का शपथ पत्र यानी एफिडेविट नहीं दिया गया। जिन अधिकारियों ने कंडीशनल एफिडेविट नहीं दिया गया उनकी इंक्वायरी की जाए। कौन से तत्कालीन सरकार के मंत्री या बड़े आदमी का दबाव बीएमसी पर था कि इस खुली जगह पर कंडीशनल एफिडेविट देकर उसको खुली रखना ये निर्णय को लेने से रोक रही थी, उसकी भी इंक्वायरी की जाए। ये मांग मैंने की और माननीय कमिश्नर साहब ने उसको मान लिया। जब माननीय देवेंद्र जी, एकनाथ शिंदे जी और बाद में अजित दादा की सरकार आई, तब ये एफिडेविट और शपथ पत्र दिया गया। तो उस समय पर उद्धव जी और आदित्य जी के समय मुंबई की जगह खुली रखनी चाहिए, इस प्रकार का निर्णय न करके ये शपथ पत्र देने से रोकने का मुंबई वासियों के खिलाफ का पाप ये क्यों किया गया, उसकी इंक्वायरी की जाए, मैंने मांग की। मैंने भी आयुक्त से बात की कि जब इस प्रकार की कंडीशन केंद्र सरकार ने रखी है तो कोस्टल रोड पर इस प्रकार का आरोप हो रहा है और हम इसके विरोध में हैं। उनसे बात करने के बाद मैं ये कह सकता हूँ, इस मुंबई और महाराष्ट्र में भूत, भय और भयताड़ ऐसा ड्रामा चल रहा है। भूत, भय और भयताड़ ये ड्रामा क्या है? तो रोज झूठी बातों का भूत निर्माण करना। यानी कोस्टल रोड के इस विषय पर अगर देखें तो कमिश्नर साहब ने कहा, एक तो ये कोस्टल रोड पे है नहीं, नंबर 2 कोस्टल रोड से निर्माण हुई जगह पर नहीं है, नंबर 3 कोस्टल रोड जहाँ शुरू होता है उसके पहले जो खुली जगह बीएमसी की पहले की पड़ी थी वहाँ पर किसी का प्रस्ताव है, और नंबर 4 उस प्रस्ताव को अभी तक मान्यता दी नहीं गई है, और नंबर 5 उसके ऊपर सीआरजेड क्लियरेंस भी नहीं है। तो जो ना होने वाला है ना आने वाला है उसका भूत पैदा करो और उसका मुंबई वासियों के सर पे भय निर्माण करो, और सुबह 9 बजे प्रवक्ता आके भयताड़ बात बोले, ये रोज का प्रयोग चल रहा है। पूर्व कमिश्नर परमवीर सिंह ने ये बात कही है कि सचिन वाजे के इलेक्शन पर ही जो है वसूली हो रही थी, इस मामले में अनिल देशमुख फंस गए, कैसे देखिए? देखिए, अनिल देशमुख जी को पहले इन सवालों का जवाब देना पड़ेगा कि संजय वाजे को फिर से सर्विस में लेने का निर्णय आप क्यों किया। नंबर 2, सचिन वाजे को ये पोस्टिंग देने के लिए आपके ऊपर किसका दबाव था। नंबर 3, सचिन वाजे को स्पेसिफिक काम मुंबई पुलिस में उनसे भी ज़्यादा सीनियर लोग थे, उसके बावजूद वही स्पेसिफिक इम्पोर्टेंट काम क्यों दिया गया, उसका दबाव किसका था। और नंबर 4, वसूली करने के लिए उनको किसने कहा गया था। इन बातों का वो जवाब दे। परमवीर सिंह का वाक्य अब अनिल देशमुख के आरोपों को पर्दाफाश कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।